नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. सुरुवात करूया बातमीपत्राला. गेल्या तासाभरापासून मुंबईमध्ये हॉटेल 4 सीझन्समध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या बैठकीला हजेरी लावली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता आहे. तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी. गेल्या तासाभरापासून मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? महाविकास आघाडीची बैठक सध्या सुरू आहे. प्रकाश आंबेडकर सुद्धा गेलेले आहेत. का अधिकचे अपडेट्स? श्वेता, आपण बघतोय 4 सीझन हॉटेलला ही बैठक होते. प्रकाश आंबेडकर यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे हे सुद्धा नेते महाविकास आघाडीचे बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे आता जास्तीत जास्त शक्यता व्यक्त केली जाते की महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सातत्यानं म्हणत होते की आम्हाला निमंत्रण दिलं जात नव्हतं, पण आता मात्र स्वतः ते प्रकाश आंबेडकर स्वतः गाडी चालवत या ठिकाणी बैठकीला दाखल झालेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर जो जागा वाटपाचा तिढा आहे तो सोडवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि प्रकाश आंबेडकर ज्या जागांसाठी आग्रह आहे, गेल्या वेळेस त्यांनी जवळपास 27 जागांसाठी ते तयारी करत असल्याचं सांगितलं होतं आणि वेगवेगळा 25 मुद्द्यांचा मसुदा त्यांनी दिला होता. त्यावरती चर्चा झालेली आहे. आणि त्याचबरोबर आता मात्र प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा करतात आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जो ठरेल त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडीसुद्धा सहभागी होईल का, हे अंतिम होणार आहे. कारण की त्या संदर्भातली बैठक ही अंतिम बैठक मानली जाऊ शकते. कारण की आगामी काळामध्ये लवकरच लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा सोडवावा अशा प्रयत्न तिन्ही पक्षाकडून केला जातो आणि वंचित पण त्यात असावी यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.